श्री उपासनी साई वाक्सुधा भाग 5वा अध्याय क्रमांक 6. शके 1846 भाद्रपद शुद्ध 13 बुधवार तारीख 18 सप्टेंबर सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ षष्ठ अध्याय प्रारंभ. रंगनाथ स्वामींची गोष्ट. परवाचे निगडीकर बुवा रंगनाथ महाराजांचे वंशज जरी होते तरी ज्यांच्या त्यांच्याबरोबर रंगनाथ स्वामी हे एक राजविलासी महासत्पुरुष होऊन गेले. त्यांची साध्यांत कथा जी असेल ती असेल, परंतु आमच्या कानावर एक गोष्ट आली ती थोडक्यात ऐकून ठेवा. एकदा काशीचा एक ब्राह्मण रंगनाथ स्वामींच्या दर्शनास आला. त्याने महाराज कोठे आहे म्हणून विचारले असता त्याला कोणी सांगितले की हा जो मोठा वाडा आहे त्यातल्या वरच्या महालात ते आहेत. हा ब्राह्मण म्हणतो, अरे हा साधू, आणि साधूला महाल? बरे बरे, पाहू तर खरे काय आहे. असे म्हणून तो तेथे गेला आणि पाहतो तो उत्तम सुशोभित असा तो महाल केलेला होता. आजूबाजूला पुष्कळशा विलासी वस्तू व मध्यभागी पलंग असून नाना प्रकारचा सुशोभितपणा आणलेला आहे आणि त्यावर महाराज पडलेले आहेत. जवळ सुंदर स्त्रिया सेवा करीत आहेत व हे आनंदात निमग्न होऊन स्वस्त पलंगावर पडलेले आहेत. असा देखावा त्याने पाहून भटजी विचार करून पडले की हा कोणी साधू आहे का भोंदू. स्त्रिया यांना आलिंगन देतात व ही त्यांना देतात, अशा रीतीने विलासाच्या सर्व गोष्टी चालू आहेत. असे पाहून भटजींना वाटले की हा कोणीतरी ढोंगी, दुराचारी, व्यभिचारी आहे आणि काय लोक त्याच्या नादी लागले आहेत कोण जाणे. रंगनाथ स्वामींनी जे केले ते यथायोग्यच केले, परंतु काशीकर भटजींना वाटले की हा साधू नाही. रंगनाथ स्वामींनी त्यांच्या मनातील भाव ओळखला, परंतु हा आलाच आहे तर याचाही उद्धार केला पाहिजे असा विचार करून भोजनाची तयारी करून सर्व स्त्रियांसाठी चांदीची ताटे जेव्हा तयार झाली तेव्हा आणखी एक ताट त्या भटजी करता मांडले व भटजीस बोलावले. भटजी म्हणाले, माझे स्नान झाले नाही आणि शिवाय हे अपवित्र अन्न कसे खावे. आम्ही काशीचे ब्राह्मण, नित्य गंगा स्नान करणारे. रंगनाथ महाराज म्हणाले, बरे आजचा दिवस भ्रष्ट झाला तर चालेल, जेवून तर घ्या. शेवटी त्या स्त्रियांस व अन्नास पाहून भटजी भुलले व जेवण करून त्या स्त्री समुदायात पान तांबूल घेत बसले. भटजीच ते, त्यांना बायका पान, अत्तर, गुलाब इत्यादी देऊ लागल्या व तेही ते घेत बसले. त्यांना स्वामींनी विचारले, कोणीकडे आलात. भटजी म्हणाले, आपली योग्यता ऐकून आपल्या दर्शनाकरता म्हणून आलो, पण फसलो. येथे सत्पुरुषाचे चिन्ह काहीच दिसत नाही. आम्ही गंगा तीरचे ब्राह्मण, आम्हाला हा भ्रष्टपणा पाहवत नाही. रंगनाथ स्वामी म्हणाले की तुम्हाला येथे जर इतका भ्रष्टाचार वाटतो तर मी कसा पावन होईल. भटजी म्हणाले की सोडा हा घोटाळा, घाला लंगोट आणि चला माझ्याबरोबर काशीस. त्याप्रमाणे रंगनाथ स्वामींनी लागलीच लंगोट घातली आणि भटजी पुढे व रंगनाथ स्वामी मागे असे ते दोघे चालू लागले. मंडळीने कोठे जाता म्हणून विचारल्यावर स्वामी म्हणाले, जातो कोठे, या ब्राह्मणाची गंमत करून येतो लवकर परत. याप्रमाणे सांगून ते चालू लागले व ब्राह्मणाला त्यांच्याबरोबर चालवेना म्हणून तो मागे पडला. 2-3 कोसांचा फरक पडला. स्वामी पुढे जाऊन एका झाडाखाली भटजींची वाट पाहत बसले. इतक्यात कोठलासा एक राजा त्यांच्या परिवारासह स्वामींच्या दर्शनाकरता येत होता. परवा येथे राजा किसन प्रसाद आले होते. त्यांच्याबरोबर जसा लवाजमा होता तसाच त्यांच्याबरोबर त्यांच्या बायका, राण्या, दासदासी इत्यादी मोठा परिवार होता. तो नवीनच दर्शनास येणारा होता म्हणून त्याचा एक वाटाड्या पुढे आला होता. जसे येथे राजा किसन प्रसादचे गुवार साहेब आले होते, त्या वाटाड्याने स्वामी ओळखले व राजा सांगितले की तुमचे भाग्य मोठे आहे म्हणून तुम्हाला दर्शन देण्याकरता स्वामीच पुढे आले आहेत. राजाने लागलीच त्यांच्याकरता एक तंबू लावून त्याने महाराजांकरता आपल्या योग्यतेप्रमाणे भरदरी रेशमी
रेशमी वगैरे कपडे आणलेच होते. ते सर्व त्यांच्या अंगावर घालून त्यांना पलंगावर बसवले. राण्यांसह स्वतः राजा सेवेत होत राहिला. अशा रीतीने सर्व विलास चालू असता भटजी पुसत तिथे आले की असा कोणी एक लंगोट्या इकडून गेला काय. त्यावर कोणी त्याला म्हटले की तो तर तंबूत आहे. इथे भटजीने पाहिले तर स्वामींची पूर्वीची जशी स्थिती होती तशी स्थिती त्याला तेथेही दिसून आली. स्वामींनी भटजीला जवळ बोलावले व राजाला सांगितले की हा ब्राह्मण मोठा विद्वान आहे. तेव्हा राजाने त्याचीही व्यवस्था केली. स्वामी म्हणाले, आता चलताना भटजी बुवा. भटजी बुवा म्हणाले की काय बुवा, तुमची ही भानगड काही कळली नाही. स्वामी म्हणाले, इतक्यात सहवासाच्या घरादाराची किंमत केली नाही तर या थोड्या वेळापुरता वैभवाची काय किंमत होईल. चला आपण पुढे जाऊ. शेवटी रंगनाथ स्वामींनी त्या भटजींना समजावून सांगितले की मी नुसता आहे. सर्व काही आपोआप येते व आपोआपच चालले जाते. तुला लंगोट तरी आहे पण मला तीही नाही. तात्पर्य राजविलासी म्हणा किंवा भिकार विलासी म्हणा, सत्पुरुषापासून जगाचा फायदा होत असतो. उलट उलट जा की सुलट जा, तेच ठिकाण हाती यावयाचे. हो, रंगनाथ स्वामीसारखे राजविलासी सत्पुरुष कसे असतात त्याचे प्रत्यंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर सध्या राजविलासी सत्पुरुष केडगावकर नारायण महाराज बसले आहेत. वरपंगी पाहणारा हा कोणी जहागीरदार अगर श्रीमंत असून आपल्या वाडवडिलांच्या इस्टेटीचा वाटेल तसा उपभोग घेत बसलेला आहे असे दिसते. नारायण महाराज मुंबईत गेले तर तेथे अंजनीबाई म्हणून कोणी वेश्या आहे तिच्या घरी राहतात. अशा बाईच्या घरी यांनी उतरावे हे पाहणाऱ्यांना निंदकाला विसंगत दिसणार. परंतु ते तिथे आपल्या मनाने उतरतात काय तर नाही. ते लोकच त्यांच्या मागे लागतात म्हणून ते जातात. तिथे गेल्यावर दर्शनाकरता शेकडो स्त्री पुरुष येतात व येताना उत्तम कपडे दागदागिने आणतात. कोणी म्हणतात की महाराज घाला ही हिऱ्यांची अंगुठी हातात, उत्तम मऊ बूट. आत रेशमाची गादी घातलेला माणूस महाराजांना म्हणावयाचे घाला या पायात, पसंत आहे का. हो पण जरा दाटतो असे म्हटल्यावर आणला दुसरा. हा भरदारी कोट आणला आहे, बसतो का अंगात. हो जरा सैल आहे असे म्हटल्यावर संध्याकाळपर्यंत मापाचा येतो. असे होला हो नला न ते करतात, कारण तेथे स्वतःहून ते काही करीत नसतात. महाराज रात्री सेवेला येण्याची इच्छा आहे. बरे तसे करा. अशा रीतीने नाना तऱ्हाचे उत्तम दागिने, पलंग, बूट इत्यादी विषयवस्तू लोक त्यांना देतात व ते घेतात. असे नेहमी चालू असते. आज भरजरी टोपी तर उद्या मंदिल. आज एक रंगाचा पेहराव तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रंगाचा. जसे असेल तसे, अशीच त्यांची स्थिती आहे. रंगनाथ स्वामींची स्थिती अशीच. कालमानाप्रमाणे रंगनाथ स्वामींच्या मानाने यांच्या ठिकाणी काही कमी अधिक प्रमाण असेल इतकेच. लोक म्हणतात ते आम्ही सांगून राहिलो. एकंदरीत असा राजविलासी देखावा सध्या नारायण महाराजांचा आहे. त्यांच्या ठिकाणी स्त्री धनाधिक विषयवस्तू ज्या आपोआपच जमतात व त्या वस्तू व त्यांच्याद्वारे त्या ज्यांच्या असतील तेही सद्गतीला जातात. याबद्दल कोणी तर्ककुतर्क करणारे असतील तर त्यांनी खुशाल करीत बसावे. आपल्या ठिकाणी तर्ककुतर्क करण्याला त्यांना काय लागते. त्यांच्या तर्ककुतर्कामुळे सत्पुरुषाचे बंद थोडेच पडते. ज्यांना पाहवत नसेल अशा मत्सरी लोकांचे तर्ककुतर्क चालूच असतात, परंतु त्या योगे ते आपले नुकसानच करून घेतात हे त्यांच्या लक्षात येत नाहीत. सामुद्रिक चिन्हे. कोणत्याही प्रकारे जे सत्पुरुष अवस्थेत जाणारे असतात त्यांचे शरीर व त्या शरीरावरची सामुद्रिक चिन्हेही त्या योग्यतेचीच असतात. त्या शरीराच्या ठिकाणी सामुद्रिक चिन्हे जन्मताच त्या प्रकारची आलेली असूनही अगदी बाल्य अवस्थेत स्पष्ट दिसण्याजोगी उमटलेली नसतात. मग जसजसे वयाचे मान वाढत जाते आणि त्या चिन्हाप्रमाणे होण्याची वेळ जसजशी जवळ येते तसतशी ती चिन्हे स्पष्ट दिसू लागतात. तसतसे त्यांचे फळही नजीक येऊ लागते. ज्यांनी पूर्वजन्मी अनेक तपानुष्ठाने इत्यादी सत्कर्मे करून पुण्यसंग्रह केलेला असतो त्या पुण्यबलाच्या योगेच त्यांच्या ठिकाणी त्याच योग्यतेची सत्पुरुषांची सामुद्रिक चिन्हे येतात. त्यांच्या पुण्याच्या योगे ते सत अवस्थेत म्हणजे परमेश्वरी अवस्थेत जाऊन त्यांची मने, बुद्धी व आत्मा हा परमेश्वर रीतीचाच झालेला असतो. शरीराच्या साधनानेच ती क्रिया केली गेली असल्यामुळे शरीरही परमेश्वर रूपच जरी झाले तथापि त्या शरीराच्या साधनाने
त्या त्या सत्क्रिया केल्या गेल्यामुळे त्या सत्क्रियांचा पुण्यभोग त्या शरीरापुरताच असतो. त्याचा परिणाम परमेश्वरी अवस्थेत गेलेल्या आत्म्यावर किंवा मनबुद्धीवर होत नाही. तो शुद्ध आत्मा साक्षीभूताने त्या शरीराच्या आधाराने असतो. केवळ शरीर रक्षणापुरताच जो सुख उपभोग येतो त्यालाच देह प्रारब्ध म्हणतात. जे जीवनमुक्त असतात त्यांच्या देह प्रारब्धाच्या योगी आलेला सुखदुःखाचा परिणाम यांच्या आत्म्यावर न होता तो केवळ शरीरापुरताच असतो. आणि असे केवळ देह प्रारब्धवाले जे जीवनमुक्त असतात त्यांच्या शरीरावर त्या त्या रीतीची सामुद्रिक चिन्हे असतात. सत अवस्थेत ते गेलेले असल्यामुळे त्यांच्या शरीरावरची सामुद्रिक चिन्हे सत अवस्थेप्रमाणेच कार्य करतात. त्यात कधी फरक होणे शक्यच नाही. इतर असत व्यवहारातील जे लोक त्यांच्या कर्मानुसार बरी वाईट सामुद्रिक चिन्हे त्यांच्या शरीरावर येतच असतात, परंतु त्यांचे सतव्यवहार नसून असत व्यवहार असल्याकारणामुळे आणि त्यांच्या ठिकाणी स्वातंत्र्य अभिमान असल्यामुळे त्या स्वातंत्र्याच्या जोरावर सामुद्रिक चिन्हाप्रमाणे घडण्याचा जरी बरा वाईट प्रसंग येऊ लागला तरी तो टाळता येतो व टळतो. त्याचे कारण त्या रेषा असत म्हणजे नाशिवंत क्रियेच्या योगे बनलेल्या असतात आणि तुम्ही जो स्वातंत्र्य अभिमान धरतात तो तरी असत व्यवहारातीलच असतो. म्हणून ज्या गोष्टीचा अभिमान धरावा तशी गोष्ट सुखाने म्हणा की दुःखाने म्हणा होऊ शकते. एखाद्याची सामुद्रिक चिन्हे जर चांगली असली तर जर स्वातंत्र्य अभिमानाचा विरुद्ध आचरणात जोर चालविला तर त्या चिन्हाप्रमाणे फळ जरी आले तरी ते दुःखालाच कारणीभूत होते. एखाद्याची सामुद्रिक चिन्हे असली तरी त्याने सद्विवेकाने आपल्या स्वातंत्र्य अभिमानाचा सत्कर्मात जोर केला तर वाईट सामुद्रिक चिन्हामुळे थोडा त्रास जरी होईल तरीही त्या वाईट असलेल्या सामुद्रिक चिन्हाचा पूर्ण वाईट परिणाम त्यांच्यावर होत नाही. कारण ती चिन्हे बोलून चालून असत नाशवंत व्यवहाराने केलेली आणि सत्कर्मे ही नेहमी सतच अविनाशी अशा क्रिया अभिमानाच्या जोराने नाशवंत असलेल्या रेषेचे फळ निष्फळ होते. म्हणून व्यवहारातील बऱ्या वाईट घडामोडी जिकडे स्वातंत्र्य अभिमानाने क्रियेचा जोर वाढेल तशा घडतात. जगात स्वातंत्र्य अभिमान हाच मुख्य नाशवंत आहे. म्हणून जगातील सर्व व्यवहार नाशवंत क्रियेचे असतात. परमेश्वर संबंध हा जगातील असत व्यवहाराहून अलग असून तो सत अवस्थेत अविनाशी स्थितीत असतो. म्हणून परमेश्वर अवस्थेतील अभिमान व त्यायोगे होणाऱ्या क्रिया व त्यांचे फळ हे सर्व अविनाशी स्थितीतीलच असते. माझी स्वतःची गोष्ट तरी अशीच झाली व आहे. बाल्यावस्थेपासून माझी जी सामुद्रिक चिन्हे उदयाला येत गेले त्याप्रमाणे मी बरे वाईट फलभोग भोगीत राहिलो. बरे कशाचे सर्व त्रास आणि दुःखच भोगीत आलो. आणि हल्लीचा जो तुम्ही मला परमेश्वर देखावा पाहता हा देखावा उदयास येण्याचा जसजसा काळ जवळ येत गेला तशी ती परमेश्वरी सामुद्रिक चिन्हे प्रत्यक्ष उदयास येऊन प्रगट होऊ लागली. ती चिन्हे पाहणाऱ्यांनी पाहिली व त्याप्रमाणे असे होणार हे भविष्य काही थोड्या काळापूर्वीच करून ठेवलेलेच होते. तर या चिन्हाप्रमाणे ईश्वरी अवस्थेत गेल्यावर स्वातंत्र्य अभिमानी राहत नसल्यामुळे कारणाने माझ्या ठिकाणीही तो राहिला नाही. म्हणून कोणत्याही सुखदुःखात्मक बाह्य देखाव्याचा परिणाम केवळ देह प्रारब्धामुळे देहापुरता आहे आणि तो सत अवस्थेतील असल्यामुळे तो झाल्याशिवाय राहणार नाही. हा परमेश्वरी देखावा असत व्यवहाराच्या योग्य नसल्यामुळे असा देखावा नसावा म्हणून कोणी मोडण्याचा प्रयत्न केला तरी तो मोडला जात नाही. व मलाही स्वातंत्र्याभिमानाचा अभिमान नसल्यामुळे हो किंवा नको याचा उपयोग माझ्याकडून केला जात नाही. देह प्रारब्धाप्रमाणे जे होईल ते होऊ द्यावे लागते व न होईल ते होऊ द्यावे लागते. असेच व्यवहारी लोक जर आपल्या सामुद्रिक चिन्हांना अनुसरून आपोआपच ओघाने प्रसंगाप्रमाणे वागत राहतील आणि आपल्या स्वातंत्र्य अभिमानाचा उपयोग करणार नाही तर त्यांना आपोआपच परमेश्वरी चिन्हाचे शरीर मिळते. अशा परमेश्वरी चिन्हांच्या सत्पुरुषांच्या सहवासात जे कोणी असतात त्यांचे त्या सत्पुरुषात आकर्षण केले जाते व ते जीव सत्पुरुषांच्या आधारे सत्पुरुष म्हणवले जातात. तसेच स्त्रीधनाधिक सर्व विषय वस्तू ज्या त्यांच्याकडे आपोआप येतात त्या
ज्यांच्या असतात ते भक्त लोक लोहचुंबकाप्रमाणे असणाऱ्या त्या सत्पुरुषांच्या शरीराच्या द्वारे आकर्षण केले जाऊन त्यांचे जीव एकामागे एक सुख उपभोग घेत घेत अखेर अखंड सुखाच्या उपभोगापर्यंत जाऊन पोचतात. अशी सत्पुरुषांच्या शरीराची योग्यताच असते. जसे एखाद्या बिनवारशी असलेल्या नावेमधून शेकडो लोकांना समुद्र तरून जावयाचे असल्यास त्या लोकांपैकी ज्याला ती नाव चालवण्याची विद्या येत असते तो वस्तुतः ती नाव त्याची नसूनही तीत जाऊन आपल्याला नावाडी म्हणून घेतो व आपल्याच असलेल्या शेकडो परिवाराला समुद्राच्या पार घेऊन जातो. त्याचप्रमाणे नारायण महाराज किंवा समर्थ रामदासांचे शिष्य रंगनाथ स्वामींसारखे ते जे सत्पुरुष असतात ते स्वतः मुळारंभी त्या शरीराचे अभिमानी होते. पण ते जीवदशेतून मुक्त होऊन पूर्ण ब्रह्मसुखात निमग्न होऊन गेले. म्हणून नावेसारख्या बिनवारशी झालेल्या त्यांच्या त्या सत्पुरुषांच्या शरीरात मुमुक्ष अवस्थेत जाणारा अधिकारी जो जगातील परिवार त्यापैकी विशेष अधिकाराचा जो असेल तो प्रवेश करून व त्या शरीराचे जे नारायण महाराज वगैरे नाव असेल त्याच नावाने तो आपल्याला सत्पुरुष म्हणून घेतो. आपल्या शेकडो हजारो परिवाराला ब्रह्मरूप अवस्थेत नेऊन टाकतो. त्यांच्यानंतर जो अधिकारी होतो तो त्यांच्या मागून त्या शरीराचा ताबा घेतो व तो आपल्या परिवाराला ब्रह्मरूप करतो. अशा क्रमाक्रमाने हजारो सत्पुरुषाचे जीव ब्रह्मरूप होऊन जातात. सत्पुरुष अवस्थेच्या चिन्हांकित असलेल्या त्या शरीराचा गुणधर्मच तो की त्या शरीरात ज्याचा प्रवेश तो सद्रूप व्हावाचा. असे ते ईश्वरी इच्छेने बनलेले लोहचुंबकासारखे शरीर ज्याची योग्यता झाली असेल त्याला परमेश्वर रूप करते आणि सत्पुरुष हा ऐहिक आणि पारलौकिक अशा वाटेल त्या अनंत सुखाचा अनुभव घेणारा असतो. हे सिद्धच आहे. मग त्या लोहचुंबकासारख्या राजविलासी सत्पुरुषांच्या शरीराच्या द्वारे परमेश्वरी अवस्थेत जे सत्पुरुषांचे जीव जातात ते जाता काही काळ त्या सत्पुरुषाच्या शरीराच्या द्वारे बाह्य राजविलासी सुखोपभोगांचा अनुभव घेतात. मग पुढे ते परमेश्वरच होऊन जातात. मग अर्थातच परमेश्वराच्या रीतीप्रमाणे सर्व ऐहिक आणि पारलौकिक अखंड सुख भोगणारे ते होतात. रंगनाथ स्वामींसारख्या सत्पुरुषाजवळ स्त्री पुरुषांचा सहवास असतो. त्यात पुरुष लोक सहवासात असले तर ते लोकांना विसंगत दिसत नाही, परंतु स्त्री समाज त्यांच्या सहवासात असणे हे व्यवहारी दृष्टीने विसंगत दिसते. त्यामुळे लोकांची अश्रद्धा होऊन सद्भावना कमी होते. असा स्त्री समाज बाळगण्याचे कारण काय? ज्यांना याचे वर्म कळत नाही अशा अज्ञानी लोकांच्या मनात हे येणे साहजिकच आहे. तर त्याचे थोडक्यात वर्ण समजून घ्या. स्त्रिया किंवा पुरुष यांचा समाज काही युक्तिप्रयुक्तीने जमवण्याविषयी ते सत्पुरुष आपण होऊन प्रवृत्त होत नाहीत व न होणे हीच त्यांची पूर्णतेची खूण. परंतु ईश्वरी संकेत असा ठरलेला आहे की जगामध्ये उत्पन्न झालेले जे काही जीव हळूहळू क्रमाक्रमाने ज्यांचा जसा अधिकार असेल त्या मानाने उन्नत अवस्थेत वाढत जावेत. उन्नत अवस्थेत चढता थेट परमेश्वरी अवस्थेत चढून जाणे म्हणजे तेथेच उन्नत अवस्थेची पूर्णता झाली असे होते आणि त्यालाच उद्धार होणे, सद्रूप होणे, मुक्तिपदास जाणे इत्यादी शब्द ठरलेले आहेत. तशा पूर्ण अवस्थेत जाण्यात विशेष काय आहे तर प्रत्येक जीवाचा अधिकाधिक सुखोपभोग भोगण्याकडेच ओघ असतो. त्याची जगातील उपभोगापासून तृप्ती होत नाही आणि उपभोगण्यास शरीरही नेहमी राहत नाही व सुखाच्या ऐवजी दुःखाचेच अनुभव फार घ्यावे लागतात. याच्या उलट पूर्ण उद्धार अवस्था जे परमेश्वरी पद त्या ठिकाणी नेहमी आणि आपोआपचे वाटेल तसे व वाटेल तितके सुखच सुख. त्याच्या पलीकडे कोणतीही सुख अवस्था नाही. जसे 84 लक्ष आकारामध्ये मनुष्य आकार शेवटचा, त्याच्यापुढे कोणताही आकार नाही, तसेच खास सच्चिदानंद परमेश्वरी अवस्था ही उन्नत अवस्थेची शेवटची पायरी. तेथील सुखाच्या पलीकडे दुसरे सुख नाही. तेथे जे गेलेले असतात ते पुन्हा इकडे दुःख भोगायला येत नाहीत. तिथे गेलेले लोक आपल्या निरनिराळ्या आकाराने तेथे असतात असे नाही, तर एक परमेश्वराचे अजरामर दिव्य असे जे शरीर त्यांच्यातच त्या अनेक जीवांचा समावेश होतो. परंतु प्रत्येक जीव
आपणच एकटे या शरीराचे अधिकारी आहोत असे समजून सुखोपभोग घेत राहतो. आपल्यासारखाच दुसरा जीव या शरीराच्या योगे सुखोपभोग घेतो हे त्याला माहीत नसते. त्याला वाटेल तर ईश्वरी युक्तीच्या योगे पुन्हा वाटेल ती निरनिराळी शरीरे घेऊन तो सुखोपभोग घेतो व पुन्हा त्या दिव्य शरीरात लीन होऊन जातो. नेहमी तर कोणतेही सुख न भोगता नुसताच कोणत्याही स्थितीत असतो. स्त्रियांच्या द्वारे जीवांचा उद्धार कसा होतो? जगात आलेल्या जीवांची अशी विल्हेवाट लावली जावी असा हा अनादी कालापासून ईश्वरी संकेतच आहे. तशा त्या उद्धार अवस्थेत जाण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यात सत्पुरुषाच्या द्वारे शेकडो स्त्री पुरुष त्या अवस्थेत जाणे हा मार्ग सुलभ असल्यामुळे पूर्वीपासून ही योजना चालत आलेली आहे. ज्या स्त्री पुरुषांच्या मनाची पूर्वीपासून परमेश्वरी अवस्थेत जाण्याची तयारी असेल त्यांचे जीव सत्पुरुषाच्या शरीरात आकर्षण केले जातात. मग त्या जीवांना जे नजीक जीव प्रेम पाशाने चिकटलेले असतील ते त्यांच्याबरोबर आपोआपच चालले जातात. पूर्वी एकदा कोऱ्या कागदाला चिकटलेल्या निरनिराळ्या चिटोऱ्यांचे व इंजिन जोडलेल्या डब्याचे उदाहरण दिलेलेच आहे. उद्धारगती कोणाची होणे आवश्यक असते तर अनेक विषयांमध्ये लुप्त झालेले जे उपभोक्ते जीव त्या उपभोक्त्या जीवांची उद्धारगती होणे जास्त जरुरीचे असते. कारण ते विषयात निमग्न झाल्यामुळे पुढे जन्मोजन्म दुःखात पडणारे तेच असतात. असे विषयांमध्ये लुप्त असलेले उपभोक्ते बहुतेक पुरुष जातीमध्ये आहेत व असतात. तर वस्तुतः तसल्या पुरुष जातीचाच उद्धार होण्याची मुख्य जरुरी असते. म्हणून परमेश्वराने किंवा परमेश्वरासारखे जे कोणी तत्ववेत्ते आहेत त्यांच्यासारख्यांनी निरनिराळ्या प्रकारांनी विषयलुप्त अशा पुरुष लोकांच्या उद्धाराकरताच ते विषयापासून परावृत्त होऊन परमेश्वरी मार्गाला लागावे यासाठी पुष्कळ उपाय व सत्करण्या सांगून ठेवलेल्या आहेत. पुरुष जातीचे जे उपभोग्य स्त्री व द्रव्य यांनी काही सत्करण्या कराव्या अशाबद्दल विशेष काही लिहून ठेवले नाही. काही अंशी पुरुषांची उपभोग्य जी स्त्री जाती त्यांच्या ठिकाणी पुरुषांच्या सहवासाने उपभोक्तेपणाचा किंवा स्वातंत्र्यपणाचा दोष येऊ नये यासाठी मात्र स्त्री जातींना काही योग्य अशा सत्करण्या क्वचितच सांगून ठेवल्या आहेत. परंतु कोठेही ग्रंथात पुरुषांना लक्षूनच सत्करण्या सांगून ठेवल्या आहेत. तशा रीतीने नेहमी जर स्त्री पुरुष आपापल्या सत्कर्णीने स्वधर्माने वागतच राहतील तर स्त्री पुरुषांना सत्पुरुषांच्या सहवासानेच उद्धारगतीत जाण्याचे काही कारण नाही. पूर्वीच्या काळात स्त्री पुरुष सद्धर्माने वागून स्वतंत्र रीतीने उद्धारगतीत जातही होते. कलियुगात पुरुष सद्धर्माने वागत स्वतंत्र रीतीने उद्धार करून घेणारे फारसे राहणार नाहीत असे लक्षात आणूनच स्वतः परमेश्वरच परमेश्वरी चिन्हाचे शरीर घेऊन सत्पुरुषाच्या रूपाने कोठेही असतो. आणि तशा सत्पुरुषाचे मुख्य कर्तव्य हे की शेकडो अधिकारी जीव आपल्या शरीराच्या द्वारे उद्धारगतीत घेऊन जावयाचे. हल्लीच्या परिस्थितीत लोकसमाजाची प्रवृत्ती पूर्वीप्रमाणे सद्धर्माने वागून स्वतंत्र रीतीने उद्धार करून घेण्याची राहिली नाही. म्हणून त्या लोकांचा ज्या ज्या उपभोग्य वस्तूत जीव अडकलेला असतो त्या त्या विषय वस्तूच सत्पुरुषाच्या सानिध्यात आपोआपच येत जाऊन त्यात अडकलेले जे जीव ते सत्पुरुषाच्या शरीराच्या द्वारे सहज रीतीने उद्धरून जातात. हल्लीच्या लोकसमाजात बहुतेक पुरुषांचा जीव स्त्रिया आणि धन यांच्यात लागून त्यांच्याविषयी हावडेपणा धरून उपभोक्तेपणा वाढला आहे. मग पुरुष जातीच्या जीवाला जर सत्पुरुष आकर्षण करू लागले तर त्या पुरुषांचे जीव त्या स्त्रिया धन व बाह्य विषय वस्तूंमध्ये शेकडो जन्मापासून पक्के अडकलेले असतात. म्हणून केवळ पुरुषांच्या जीवांचे आकर्षण करणे फार कठीण जाते, किंबहुना अशक्य होऊन बसते. आणि त्यांचे जीव तर उद्धार गतीत गेलेलेच पाहिजे. मग त्यांचा जीव स्त्रिया व धन यात अडकला असल्यामुळे त्या विषय वस्तू आपोआपच सत्पुरुषाकडे खेचल्या जातात. स्वभावतः स्त्रियांचा जीव सात्विक अवस्थेत असल्यामुळे व सत्पुरुषांचा आत्माही सात्विकच असतो. म्हणून समान असलेल्या स्त्रियांच्या जीवांचे आकर्षण सहजरीतीने सत्पुरुषाद्वारे परमेश्वरी अवस्थेत होऊ शकते. ते आकर्षण जसजसे सत्पुरुष अवस्थेत जाते तसतसे पूर्वी दिलेल्या आगगाडीच्या इंजिनाच्या उदाहरणाप्रमाणे ती स्त्री जशी इंजिनप्रमाणे
त्या स्त्रियात अडकलेले पुरुषांचे आणि तिच्या परिवाराचे किंवा तिच्या संबंधात चिकटलेले कोणतेही स्त्री पुरुषाचे जीव तिच्याबरोबर परमेश्वरी अवस्थेत चालले जातात. शेकडो कुळांचा उद्धार करणारी एक स्त्री आणि कन्या असावी लागते असे जे शास्त्रात म्हटले आहे ते हे असेच. म्हणून आजकाल विशेष करून भावभक्तीने व पूज्य बुद्धीने परमेश्वर समजून सत्पुरुषांची पूजा वगैरे सेवाधर्म करण्याकडे स्त्री समाजाची आपोआपच प्रवृत्ती होते व ज्या पुरुषांचा तिच्याबरोबर परमेश्वरी अवस्थेत जाण्याचा अधिकार झाला असेल किंवा होत असेल तर त्यांनाही स्त्री समाज सत्पुरुषाच्या सेवेत असल्याबद्दल विरुद्ध वाटत नाही व त्यांना वाईट कल्पना येत नाही. सत्पुरुष त्यांच्या सहवासात असणाऱ्या स्त्रियांचा संसारी व्यवहारी रीतीने उपयोग करीत नाही. त्यांना त्यांच्या बाह्य शरीराच्या आकाराशी काही कर्तव्य नसते. फक्त त्यांच्यात चिकटलेले जे जीव त्यांचा उद्धार करण्याची कर्तव्य असते. जसे तुपाच्या आशेने भांडे जवळ घेतले जाते परंतु खरी गरज तूप दुधाची असते, भांड्याची नसते. तसेच स्त्रियांच्या द्वारे जितके जीव उद्धारायचे तितके उद्धरले म्हणजे त्या स्त्रियांची त्यांना गरज तर नसते. म्हणून आम्ही पूर्वी सांगितलेल्या लक्षणाप्रमाणे जे पूर्ण सत्पुरुष असतील त्यांच्या सहवासात असा कितीही स्त्री समाज आला म्हणून अज्ञानी लोकांना विपरीत वाटण्याचे काही कारण तर नाहीच. पूर्ण बनलेल्या सत्पुरुषांचा स्त्रियांच्या द्वारे शेकडो पुरुषांचा उद्धार करून घेण्याचा योग असतो. त्याला ते तरी काय करतील. हे झाले गृहस्थ आश्रमी स्त्री समाजाबद्दल. तर कोठे कोठे पूर्ण अशा सत्पुरुषांच्या सहवासात काही वेश्याही असतात. कोल्हापुरास कुंभारस्वामी, त्यांची जात कुंभार नव्हती तर ते त्या गल्लीत राहत होते व त्यांचे नाव माहीत नव्हते म्हणून त्यांना तसे नाव पडले होते. हे महासिद्ध पुरुष होते. त्यांचा शिष्य संप्रदाय व भक्त समाज अद्याप कोल्हापुरास त्यांच्या प्रसंगावश उत्सव करतात. त्यांच्या सहवासातही काही वेश्या समाज होता व ते एका वेश्येच्या घरीच राहत होते. तेथेच त्यांनी समाधी घेतली व त्या स्थानी आता समाधी बांधली आहे. ती वेश्या त्यांची निस्सीम भक्तीन होती. आणखीही सत्पुरुषांच्या सहवासात वेश्या असण्याची उदाहरणे आहेत. हल्ली नारायण महाराजांची उदाहरण प्रत्यक्ष सर्वांना माहीत आहे. तेही अंजनी नावाच्या वेश्याच्या घरी उतरतात व तीही त्यांची भक्तीन होऊन ती आणि तिच्यासारख्या आणखी कोणी सेवाधर्माने त्यांच्या सहवासात असतात. याचे तत्त्व पाहून गेले तर फार उत्तम आहे. गृहस्थाश्रमी स्त्रियांच्या योगे त्यांच्या कुळातील शेकडो पुरुष उद्धरून जातात. परंतु वेश्यांच्या सहवासात त्यांची गोडी धरणारे असे शेकडो विषय आसक्त पापी पुरुष जितक्यांचा संबंध त्या वेश्याशी असेल व ती वेश्या जर सत्पुरुषाच्या सहवासात असेल तर तितक्या त्या पुरुषांच्या कुळांचा उद्धार त्या वेश्याच्या योगे सत्पुरुषाद्वारे होतो. जे पूर्ण सिद्ध पुरुष सत्पुरुष असतात ते नेहमी क्रिया कर्तृत्वादी प्रकृतीच्या गुणधर्मापासून अलिप्त अलग असतात आणि पुरुषांची उद्धारगती प्रकृतीच्याद्वारे क्रियाकर्तृत्व व्यवहार झाल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही स्त्रिया किंवा वेश्या याच त्यांच्या प्रकृत्या आणि त्यांच्याद्वारे शेकडो पुरुष त्यांच्यात प्रवेश करून उद्धरून जातात. एवढ्यासाठी सत्पुरुषाजवळ अधिकार अवस्थेत असलेल्या कोणीही स्त्री जाती असल्याची जरुरी असते. त्याच त्यांच्या शिष्यिनी व भक्तिनी होऊन बसतात. सत्पुरुषांना जगाच्या उद्धाराचेच मुख्य कर्तव्य असल्यामुळे त्याला साधनीभूत असा योग्य स्त्री समाज ईश्वरी संकेताने जमतेच असतो. अशा स्त्री स्वभावाला अनुसरून ज्याच्यात रजतम हे गुण नाहीत असे सात्विक व्यवहारी पुरुष असतील तर त्यांच्याद्वारेही सत्पुरुष त्यांच्या कुळातील व त्यांना चिकटलेल्या जीवांचा उद्धार करण्याचे काम करतात. परंतु सात्विक स्त्री स्वभावाचे पुरुष बहुतेक नसतात. सत्पुरुष तरी प्रथम बनण्याचे अवस्थेत आपल्या पुरुषपणाला म्हणजे आपल्या शारीरिक मानसिक अवस्थेला पूर्णपणे विसरून जातो आणि पूर्ण शुद्ध सात्विक स्त्रीचा अनुभव येतो. त्यावेळी अदृष्ट जो खरा परमपुरुष परमेश्वर त्याच्याशी तिचा सहवास होऊन त्या परमेश्वराचे जितके काही असते ते सर्व तिचे होऊन बसते आणि तिचा पृथ्वीवरील जेवढा परिवार असेल तो सर्व परमेश्वराचा होऊन बसतो. अशा रीतीने तो लोकात दिसण्यास पुरुष दिसतो परंतु तो आपल्या पुरुषपणाला विसरून स्त्रीत्वाचा पूर्णपणे अनुभव घेतो. असा अनुभव घेणारा तोच पुन्नाम नरकातून मुक्त झालेला असतो. पुन्नाम नरकाबद्दल मागे केव्हा सविस्तर बोलले गेलेले आहे. ते कोणत्या भागात असेल ते पाहून घ्या. यावरून सात्विक स्त्रीत्व पुरुषाच्या ठिकाणी आल्याशिवाय सत्पुरुष अवस्था नाही.
अशा सत्पुरुषाजवळ कितीही स्त्रिया आल्या तरी तो अंतर्यामी स्त्रीत्वाचा अनुभव घेत असल्यामुळे त्या स्त्रियांपासून त्यांच्यावर काही परिणाम होत नाही व तो विकारवश होत नाही. उलट आपण एक स्त्री बाहेरील इतर स्त्रियांच्या मेळ्यात असल्यासारखे त्याला वाटते. अशी त्याची ईश्वरी संकेताने सद्गुरू परंपरेने व कृपेने स्थिती झाली असल्यामुळे दुसऱ्या स्त्रियांनाही त्यांच्या सहवासात राहण्यास संकोच वाटत नाही. आपण एका परमपुरुषाची सेवा करतो ही कल्पनाही त्यांच्या मनात येत नाही. मग त्या पुरुषांच्या आतील स्त्रीचा अंगीकार करणारा परमपुरुष तोच या बाहेरील स्त्रियांच्या हृदयातील जीवांना आपल्या पदाला घेऊन जातो. म्हणजे पूर्ण उद्धार अवस्था झाली. मध्यंतरी जे सत्पुरुषाचे शरीर आहे ते केवळ बाह्य येणाऱ्या स्त्री पुरुषांचे अनेक जन्मोजन्माचे दोषहरण करून त्यांना पावन करण्यापुरता असते. जसे सत्पुरुषाकडे शेकडो शिष्यिनी भक्तिनी व शिष्य भक्त असतात. त्यामध्ये एखाद दुसरा शिष्य भक्त किंवा शिष्यीन भक्तीन मुख्य होत असते. जसे रामदासांच्या वेळी 60,000 शिष्य होते व त्यांच्याद्वारे अधिकार परत्वे उद्धार गतीचे कार्य होतच होते. त्यापैकी 1-2 मुख्य होते व शिष्यिनीपैकी अक्काबाई व वेणूबाई याच मुख्य होत्या. अक्कलकोटच्या महाराजांकडे पुष्कळ शिष्यिनींमध्ये 1-2 मुख्य होत्या. त्यांची नावे चरित्रात पाहून घ्या. माणिक प्रभूंकडेही एक मुख्य शिष्यीन होती. साईबाबांकडे राधाकृष्ण. अशा रीतीने पूर्ण बनलेल्या सत्पुरुषाकडून जगाचे उद्धार जर व्हावयाचे असेल तर त्यांना साधनीभूत म्हणून शुद्ध सात्विक स्त्री जातीच्या प्रकृतीची जरुरीच असते. श्रीकृष्णाचे 5ही पांडव अगदी निस्सीम भक्त, परंतु श्रीकृष्ण भगवंतांनी मुख्य शिष्य अर्जुनच केला. कारण अर्जुन हा बाहेरून पुरुष होता तरी त्याच्या अंतःकरणाची वृत्ती सात्विक स्त्री जाती स्वभावासारखी होती. याची खूण ज्यावेळी अज्ञात वासात राहण्याची पांडवांना पाळी आली त्यावेळी स्त्रीवेशाने भुवनडाहून राहण्याची पाळी अर्जुनावर आली. तो सव्यसाची म्हणजे डाव्या हाताने बाण सोडित असे असा तो स्त्री जातीचा होता. म्हणून भगवंताने त्यालाही शिष्य करून घेतला आणि त्याच्याद्वारे शेकडो कौरवांचा उद्धार करून घेतला. असे आहे म्हणून कोणीही पूर्ण बनलेला सत्पुरुष कोणाही येणाऱ्या किंवा जाणाऱ्या स्त्री समाजाला पुरुष समाजाला किंवा येत असलेल्या सुखदुःखाला प्रतिबंध करत नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्नही करत नाही. प्रयत्न करेल किंवा प्रतिबंध करेल तर तो कच्चा आहे असे होऊन त्या सत अवस्थेच्या शरीरास उणेपणा येईल. हेयोपादेयता नाही. हे काही सुख किंवा दुःख येत असेल त्याला प्रतिबंध करावयाचा नाही व येत असेल तर आणावयाचा प्रयत्न करावयाचा नाही अशी त्यांची स्थिती होऊन बसते. उद्धार गती स्त्री जातीशिवाय गती नसते हे सिद्ध आहे. दाराधीनो स्वर्ग मोक्ष पितृनात्म आत्मनश्रेया. आपल्या वाडवडील सर्व पितरांची व स्वतः उद्धार गती आणि सर्व मोक्षाची प्राप्ती ही स्त्रियांच्या स्वाधीन आहे असे एक शास्त्रात महावाक्य आहे. म्हणून पृथ्वीवरील लोकोद्धारासाठी स्त्रियांची गरज आहेच, परंतु स्वर्गावरचे जे देव त्यांच्याही उद्धार गतीसाठी स्त्रियांचीच गरज आहे. ती कशी? तर रंभा उर्वशी मेनका वगैरे स्वर्गातील देवांच्या स्ववेश्या आहेत. त्या वेश्यांची योजना कशासाठी? तर स्वर्ग म्हणून जो लोक आहे ते पुण्यपुरुष सुखोपभोग घेतात, पण त्यालाही मर्यादा आहे. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम शीने पुण्य मृत्यू लोकान विशंती. ज्याने मुद्दामहून पुष्कळ पुण्य केले असते त्याला त्याचे फळ म्हणून राज्य इत्यादी मिळते. ज्यापेक्षा जास्त पुण्य असेल तर स्वर्गलोक मिळतो. तेथे पुष्कळ सुख आहे. खाणे पिणे स्त्रिया इत्यादी सर्व काही तेथे आहे. शिवाय तेथे अमृतपान केलेले असते म्हणून लवकर मरणाचीही भीती नसते. वाटेल तर खावे प्यावे नाहीतर नाही. वाटेल तितके अनायासे सुख भोगावे असे माणसासारखे तेथेही आहे. परंतु हे सर्व पुण्य आहे तोपर्यंतच. पुण्याचे फळ भोगणे संपले की देवलोकी असलेले लोक पुन्हा मृत्यूलोकी येतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतात. हा जन्म मरणाचा फेरा चुकवून तिकडच्या तिकडेच मुक्तीचा मार्ग मिळावा म्हणून रंभा उर्वशी मेनका इत्यादी अप्सरा त्यांनी ठेवल्या आहेत. या अप्सरांच्या म्हणजे वेश्यांच्या द्वारे त्यांना मुक्ती मिळते. ती कशी मिळते? तर पृथ्वीवर विश्वामित्रासारखा कोणी मोठा तपस्वी व ज्ञानी पुरुष जो कोणी असेल त्या सत्पुरुषाकडे त्याची सेवा करण्याची गुप्त रूपाने अगर पृथ्वीवरील कोणातरी स्त्रियांच्या रूपाने आपल्या कोणत्या तरी अप्सरेला ते पाठवतात. अर्थात सर्व देवांच्या जीवाच्या त्या अप्सरा हृदयात प्रवेश असल्यामुळे ते देवलोकात जीवस तिच्याद्वारे पृथ्वीवरील सत्पुरुषाकडे येतात असे होते.
व त्या सत्पुरुषाच्या सहवासात असलेल्या अप्सरेच्या द्वारे सर्व देव सत्पुरुषाच्या हृदयात आकर्षित होऊन ते सर्व जीव स्वर्गलोकाच्या पलीकडे सदावस्थेत जातात. कारण त्या सत्पुरुषांचा आत्मा सच्चिदानंद अवस्थेत मुक्तिपदासच असतो. तेथेच त्या सत्पुरुषाच्या द्वारे ते देव परभारे जातात. मग त्यांना मृत्यूलोकात येण्याचे कारण राहत नाही. अशाच रीतीने पृथ्वीवरील वेश्यांच्या द्वारे तिच्या संबंधात असलेले घरचे दारचे सर्व स्त्री पुरुष जीव ती सत्पुरुषाच्या सहवासात असल्यामुळे उद्धरून जातात, हे मागेच सांगितले आहे. परंतु ती सत्पुरुषाचा सहवासात करील तर, कारण सत्पुरुषाच्या सहवासात कितीही पापी अपवित्र वेश्या असल्या तरी त्या स्वतः पावन होऊन दुसऱ्यास पावन करण्याचा त्यांचा अधिकार होतो. परंतु सर्वच वेश्या काही महानंदेसारख्या थोड्याच आहेत. चांडाली, स्वपची, वापी, मातंगी, गणिका तथा पतितापी महासाध्वी सत्संगात पावनीश्वरी. या श्लोकाचा अर्थ वर सांगितल्याप्रमाणे आहे. कोणीही वेश्या महानंदेसारख्या जर परमेश्वराशी संबंध जोडून तिच्या पद्धतीप्रमाणे वेश्याधर्माने वागत राहतील तर अशा वेश्यांचा सहवासही पुरुषांस परमेश्वरी बाजूस जाण्यास उपयोगी पडतो. नाहीतर कित्येक विरुद्ध वागणाऱ्या व द्रव्य लोभासाठी फसवणाऱ्या अशा वेश्या व त्यांच्या सहवासात जाणारे पुरुष हे दोघेही घोर पापी समजावे. यावरून सिद्धांत असा ठरतो की नारायण महाराजांसारख्या राजविलासी सत्पुरुषाकडे मोठी कामगिरी असते. ते स्वतः काही भोगत नसून तुमच्या जीवांना मात्र सत अवस्थेत नेतात. हीच स्थिती रंगनाथ स्वामींची, हीच तरा श्रीकृष्ण परमात्म्याची. त्याला 16,108 बायका व शेकडो गोपिका इतक्यांशीही सहवास ठेवून तो पुन्हा ब्रह्मचारीच होता. म्हणून त्यांच्याजवळ स्त्रिया जमत होत्या. त्यापैकीच गोपीच्या योगे सर्व गोकुळाचा व राधेच्या योगे सर्व यादव कुळाचा व द्रौपदीच्या योगे कौरव पांडवांच्या कुळाचा उद्धार करून टाकला. सत्पुरुषाच्या ठिकाणी पुष्कळ स्त्रियांचा जमाव होतो हे लोकांना पाहवत नाही. जर कोणाला कृष्णाप्रमाणे पुष्कळ स्त्रियांची हौस असेल तर त्याच्या उलट प्रथम एक पत्नी व्रत पूर्ण सांभाळावे. एक पत्नी व्रत पाळणाऱ्यांची ब्रह्मचार्यातच गणना असते. श्रीकृष्ण परमात्म्याने राम अवतार एक पत्नी व्रत पूर्ण केले. एक पूर्ण झाले म्हणजे त्याच्या उलट दुसरे येतच असते. तसेच नारायण महाराज, रंगनाथ स्वामी यांचेही पूर्वजन्मात असे एक पत्नी व्रत झाले असेल. मी मात्र भिकार विलासी आहे की राजविलासी आहे हे काही कळत नाही. भिकार म्हणावे तर पुष्कळ राजविलास येतात व राजविलासी म्हणावे तर सर्व जे काही येते ते थोडे वेळ राहते, न राहते की लागलेच निघून जाते. त्याचा माझा काही संबंध नाही, तो नाहीच. माझा आपला पोत्याचा तुकडा बरा आणि मी बरा. केव्हा भिकार अवस्था व दुःखावस्था आणि केव्हा काही राजविलासी सुखावस्था, अशा या येथे तर दोन्ही अवस्था केव्हा असतात व केव्हा नसतात. त्या दोन्ही अवस्था अनायासेच येतात व जातात. आल्या तर येऊ द्याव्या लागतात व जातील तर जाऊ द्याव्या लागतात. या दोन्हींसाठी मी काही कोणत्याही प्रकारचा बरा किंवा वाईट प्रयत्न करीत नाही. मी आपला केवळ नुसता म्हणून साक्षीभूताने जो देखावा येईल तो वाटेल तर पाहतो, नाहीतर तिकडे माझे लक्षही नसते. यावरून येथे भिकार अवस्थाही आहे व राजविलासही आहे व दोन्ही नाहीत असे तुम्ही पाहून जो तुम्हाला योग्य वाटेल तो उपाय करून घ्यावा. या अध्यायाचे शुद्ध अंतःकरणाने नित्य पठण श्रवण केल्याने महासत्पुरुष होऊन गेलेले जे रंगनाथ स्वामी त्यांची कृपा होऊन त्यांच्यासारखी अवस्था येण्याचा अधिकार प्राप्त होईल. स्त्रियांच्या द्वारे उद्धार कसा होतो याचे ज्ञान होईल. राजविलासी सत्पुरुषाप्रमाणे तशी सामुद्रिकी चिन्हे घेऊन तसा जन्म मिळेल. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरू उपासने प्रणिताया वाक्सुदाया. सामुद्रिक चिन्हे, स्त्रियांच्या द्वारे उद्धारगती इत्यादी विषय विवरण नाम 6 अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.